तुम्हाला माहित आहे का, उंबरठ्यापेक्षा जास्त संकेत तुमचा मुख्य दरवाजा देत असतो. जर तुमच्या दरवाजावर यातील कोणत्याही 3 गोष्टी घडत असतील तर समजा तुमचं नशीब रातोरात पलटणार आहे. कोणती आहे ती लक्षणं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. 1. गाय उभी राहणे किंवा हंबरणे. जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर गाय रोज येऊन उभी राहत असेल किंवा तिथे येऊन हंबरत ओरडत असेल तर समजा तुमचा दरवाजा देवतत्व खेचून घेत आहे. हे अत्यंत जागृत लक्षण आहे. 2. दारावरील तोरण लवकर न सुकणे. जर तुम्ही लावलेल्या आंब्याच्या पानांचे किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण अनेक दिवस टवटवीत राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या दरवाजातून सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव, पॉझिटिव्ह एनर्जी खूप जास्त आहे. 3. अनोळखी लहान मुलांचे हसणे. जर एखादे अनोळखी मूल तुमच्या दरवाजातून आत येताना आनंदी होत असेल किंवा दरवाजाकडे पाहून हसत असेल तर समजा तिथे दैवी शक्तीचा वास आहे. लहान मुलांना सकारात्मक ऊर्जा लवकर जाणवते. 4. दारातील पाण्याचा ओलावा. सकाळी उठल्यावर जर तुम्हाला दरवाजाच्या चौपटीपाशी काही किंवा पायरीवर विनाकारण थोडा ओलावा किंवा गारवला जाणवला असेल तर पाऊस नसेलही तरीही तर ते दरवाजा ऊर्जायुक्त असल्याचे लक्षण आहे. 5. स्वप्नात दारावर कोणीतरी उभे आहे असे दिसणे. जर घराच्या मालकाला स्वप्नात वारंवार असे दिसत असेल की कोणीतरी तेजस्वी व्यक्ती दारावर उभी आहे किंवा कोणीतरी सात्विक पाहुणा येतोय तर तुमचा दरवाजा तुम्हाला भविष्यातील काही संधींचे संकेत देत असतो. 6. दारावर आपोआप घरटे होणे, बर्ड्स नेस्टिंग. जर तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या भागात काही किंवा चौकटीच्या कोपऱ्यात चिमणीने किंवा एखाद्या पक्षाने घरटे बांधले असेल तर ते दार अत्यंत जागृत मानले जाते. पक्षी फक्त अशाच ठिकाणी घरटे बांधतात जिथे प्राणशक्ती, लाईफ एनर्जी दाट असते. हे घरटे समृद्धीचे लक्षण आहे. 7. वाऱ्याची मंद झुळूक आणि प्रसन्नता. कधी कधी दरवाजा उघडताच बाहेरून वारा नसतानाही एक मंद आणि प्रसन्न झुळूक अंगाला स्पर्श करून जाते. जर तुम्हाला दरवाजा उघडल्यावर वारंवार एकदम फ्रेश वाटत असेल तर समजा तुमच्या दरवाजाची वास्तू जागृत आहे आणि ती नकारात्मकता आत येऊ देत नाही. 8. दारावरील मांगल्याचे प्रतीक टिकून राहणे. तुम्ही दरवाजावर लावलेले शुभलाभ, स्वस्तिक किंवा ओमचे स्टिकर किंवा पेंटिंग जर वर्षानुवर्षे खराब न होता, पिके न पडता चमकत राहत असेल तर ते त्या जागेच्या सात्विकतेचे प्रमाण आहे. जागृत दरवाजावर लावलेल्या चिन्हांची शक्ती दीर्घकाळ टिकते. घरात प्रवेश करताच ओझे उतरल्यासारखे वाटणे. बाहेरून कितीही टेन्शन मध्ये किंवा थकून आल्यावर जसे तुम्ही मुख्य दरवाजातून आत पावले टाकता तसे तुमचे अर्धे टेन्शन लगेच कमी होते का? जर दरवाजातून आत येतात तुम्हाला सुरक्षित किंवा शांतता वाटत असेल तर तुमचा मुख्य दरवाजा तुमच्यावरील बाहेरची बाधा आणि नकारात्मकता दाराबाहेरच रोखून धरते. 10. पाळीव प्राण्यांचे वागणे. जर तुमच्याकडे कुत्रा किंवा मांजर असेल आणि ते प्राणी मुख्य दरवाजाकडे पाहून शेपटी हलवत असतील किंवा आनंदाने तिथे बसून राहत असतील भुंकण्याऐवजी तर तिथे सकारात्मक ऊर्जेचा वास आहे. प्राणी अशा सूक्ष्म लहरी ओळखू शकतात ज्या माणसाला दिसत नाहीत. 11. दारावर शंख किंवा घंटेचा नाद ऐकू येणे. कधी कधी शांत वेळी किंवा पहाटेच्या वेळी तुम्हाला मुख्य दरवाजाजवळून एखादा मखूर घंटनाद किंवा शंखाचा आवाज येतो का? जर विनाकारण असे भास होत असतील तर समजा तुमच्या दारातून देवता किंवा उच्च शक्तीचे आवागमन होत आहे. हा दरवाजा अत्यंत उच्च स्तरावर जागृत असल्याचे लक्षण आहे. 12. दरवाजा उघडताना मंगलमय आवाज. वास्तूनुसार दरवाजा उघडताना होणारा कर्कश आवाज अशुभ मानला जातो, पण जर तुमचा दरवाजा उघडताना एक प्रकारचा लयबद्ध किंवा सुखद आवाज येत असेल जो तुम्हाला भीतीऐवजी आनंद देतो तर ती दाराची नादशक्ती जागृत असल्याचे लक्षण आहे. 13. घराच्या उजव्या बाजूला तुळस किंवा पांढरी फुले बहरणे. जर तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर उजव्या बाजूला लावलेली तुळस आणि पांढऱ्या फुलांचे झाड, उदाहरणार्थ मोगरा, जाई, इतर झाडांच्या तुलनेत जास्त वेगाने टवटवीत वाढत असेल तर समजा तुमच्या दाराची चंद्र नाडी जागृत आहे. ही बाजू घराला शांती आणि शीतलता देते. 14. साधू संतांचे किंवा लहान मुलांचे पाऊल पडणे.
जर तुमच्या घराच्या दारावर न बोलता एखादा सात्विक साधू, भिक्षुक किंवा एखादे छोटे मूल वारंवार येत असेल तर ते दार पुण्यवान मानले जाते. अशा दारावर दिलेली भिक्षा किंवा तिथून परतलेले हसू घरात हजारो पटीने सुख परत देऊन जाते. 15. रात्रीच्या वेळी दरवाजापाशी प्रकाशाचा गोळा किंवा चमक दिसणे. काही लोकांना घराच्या मुख्य दरवाजाच्या फटीतून किंवा दरवाजापाशी अचानक एखादा प्रकाशाचा किंवा चमक दिसल्यासारखे वाटते. जर असे वारंवार घडत असेल तर दरवाजाला क्षेत्रपाल म्हणजे घराचा रक्षक यांचे संरक्षण लाभले आहे असे मानले जाते. 16. अतिथी आणि भटक्या प्राण्यांचा प्रतिसाद. ज्या घरांचा दरवाजा जागृत असतो त्या घरात प्रवेश करणारा पाहुणा मग तो कितीही चिंतेत असला तरी दारात पाऊल टाकताच दीर्घ श्वास घेतो. जर तुमच्या घरी येणारे वारंवार म्हणतात की तुमच्या दारात आलं की खूप शांत वाटतं तर समजा तुमच्या दरवाजाची सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे जागृत आहे. 17. दरवाजाच्या लाकडाचा नैसर्गिक सुगंध. कधी कधी विशेषतः पावसाळ्यात किंवा सकाळी दरवाजाच्या लाकडाचा एक विशिष्ट गोड आणि नैसर्गिक सुगंध येतो. जरी त्याला पॉलिश किंवा स्प्रे मारलेला नसला तरी. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा दरवाजातून प्राणशक्ती वाहते तेव्हा तिथल्या लाकडाचा सुप्त सुगंध दरवळू शकतो. हे लक्ष्मी आगमनाचे मोठे लक्षण आहे. 18. सावलीचा किंवा प्रतिबिंबाचा भास. द शॅडो इफेक्ट. अनेकदा आपल्याला घराच्या आत बसल्यावर असं वाटतं की मुख्य दरवाजातून कोणीतरी आत आलं किंवा दाराजवळ कोणीतरी उभा आहे, पण जाऊन पाहिलं तर तिथे कोणीच नसतं. हा भास भीतीदायक नसून आश्वासक असतो. याचा अर्थ तुमच्या घराचे कुलदैवत किंवा पितृदेवता तुमच्या मुख्य दरवाजाचे रक्षण करत आहात. 19. दारावरील धूळ न टिकणे. डस्ट रेसिस्टन्स. हे वैज्ञानिक आणि वास्तू अशा दोन दृष्टीने महत्वाचे आहे. जर तुम्ही दरवाजा रोज साफ करत असाल पण तरीही काही दरवाजे खूप लवकर घाण होतात. मात्र ज्या दरवाजाची ऊर्जा शुद्ध असते तिथे धूळ किंवा 40% स्पायडर वेब्स खूप कमी प्रमाणात किंवा उशिरा होतात. सात्विक ऊर्जा घाण आणि नकारात्मकतेला स्वतःपासून लांब ढकलते. 20. अचानक उजवा डोळा किंवा उजवा हात लवलावणे. जेव्हा तुम्ही घराचा मुख्य दरवाजा उघडता किंवा दारात उभे राहता तेव्हा जर उजवा किंवा डावा डोळा तुमचा किंवा उजव्या हाताचा तळवा अचानक लवलावू लागला म्हणजे ट्विचनिंग तर समजा दरवाजा तुम्हाला काहीतरी शुभ बातमी किंवा आर्थिक लाभ मिळणार असल्याचे संकेत देत आहे. हा दरवाजा तुमच्या शरीरातील चक्राशी जोडलेला असतो. 21. दारावरील धातूच्या वस्तूंचा स्वयंप्रकाश. मेटॅलिक ग्लो. तुमच्या दरवाजाची कडी, लॅच, हँडल किंवा पितळ कडे किंवा कॉकर्स कडे नीट लक्ष द्या. जर तुम्ही ते रोज घासून पुसून स्वच्छ करत नसाल तरी ते अचानक एखाद्या दिवशी ते आरशासारखे चमकताना दिसले तर समजा तुमच्या दरवाजातून सकारात्मकतेचा मोठा झोत प्रवाहित झाला आहे. दरवाजाची धातू जेव्हा ऊर्जा पकडते तेव्हा ती नैसर्गिकरित्या चमकू लागते. हे घराच्या भरभराटीचे लक्षण आहे. 22. स्वप्नातली चावी आणि दरवाजा. द की ऑफ कनेक्शन. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडताना किंवा चावी हातात घेताना दिसत असेल तर तुमचा दरवाजा तुमच्या उपजत मनाशी सबकॉन्शियस माइंडशी जोडला गेला आहे. याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील मोठ्या अडचणी सुटण्याची वेळ आली आहे आणि तुमचा दरवाजा तुम्हाला यशाचा मार्ग दाखवत आहे. 23. उंबरठ्याबाहेर रांगोळी अधिक काळ टिकणे. तुम्ही दरवाजाबाहेर रोज रांगोळी काढता पण जर एखाद्या दिवशी ती रांगोळी वाऱ्याने किंवा लोकांच्या येण्या जाण्याने न विस्कटता संध्याकाळपर्यंत जशीच्या तशी स्पष्ट राहिली तर तो केवळ योगायोग नसतो. वास्तुनुसार जेव्हा प्रवेशद्वारावर स्थिर ऊर्जा असते तेव्हा तिथल्या भूमीवर काढलेली मंगलाची चिन्हे विस्कटत नाहीत. हे त्या दिवशी घरात सुखशांती नांदणार असल्याचे लक्षण आहे. तर मंडळी, हे होते मुख्य दरवाजा जागृत असण्याचे ते विशेष संकेत जे आपल्याला दैनंदिन जीवनात आपल्याला वारंवार दिसत असतात पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तुमच्या घराचा दरवाजा केवळ लाकडाची चौकट नसून तो तुमच्या घराचं संरक्षण करत आहे आणि लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग आहे. आता तुमची पाळी आहे. या 23 लक्षणांपैकी तुमच्या घराच्या दरवाजावर तुम्हाला कोणती लक्षणं दिसतात, तुमची प्रचिती किंवा तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे दुसऱ्या एखाद्या भक्ताची श्रद्धा अधिक दृढ होऊ शकते.
जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तरच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तसेच नवीन नवीन अभ्यासपूर्वक आणि स्वामींच्या प्रतिचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ती बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. लक्षात ठेवा, श्रद्धा जिथे असते तिथेच देव असतो. तुमच्या घराचा दरवाजा तुमच्यासाठी सुखाची आणि समृद्धीची नवी द्वारं उघडो ही स्वामी चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल. श्री स्वामी समर्थ.